काल मुंबईवरून आपल्याला एक ताई भेटायला आलेली आणि तिने येताना आईसाठी एवढं काही गिफ्ट आणले भावानो. आता ते काय आणले की नाही ते व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला कळलंच. त्याच्या आधी की नाही हे बघा, नाश्ता करता आमच्या राणी सरकारचा हुकूम ऐकून मी जाऊन पडदिशी मॅगी घेऊन आलो बघा. का तर आमच्या मॅडमांनाच मॅगी खायची इच्छा झालेली. आणि तुम्हाला तर माहितच आहे आपण आपल्या आई साहेबांचा हुकूम काय मोडतच नाही. आपली जरा मॅगी करायची पद्धत वेगळीच आहे भावनो. त्यामुळे जरा समजून घे. कसं आहे माहितीये का, नाश्ता करायचा तर टॉपचा करायचा, नाही तर करायचंच नाही. मिरचीने कांदा मस्तपैकी तेलात भाजून घेतला गरगरी. वरनं जरा मॅगी मसाला टाकला आणि पाणी उकळूच तर जरा 5 मिनिटं वाट बघितली. पाण्याला जरा गरगरीत मस्तपैकी उकळी येऊन दिली आणि लागलंच आपली त्यात मॅगी ओतून घेतली बघा. 7.5 मिनिटात म्हणजे आपला चमचमीत नाश्ता तयार झाला भावानो. गरम गरम झाल्या म्हटलं आता लागलंच एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आणि फरसाण्यासोबत आई साहेबांना खायला द्यायची. वेळ न घालता की नाही आई साहेबांना पहिला म्हटलं तुम्ही आता नाश्ता करून घ्या. तर भावानं मी तुम्हाला त्या ताईनं काय आणलेलं ते सांगतो चला. ढीगवाला खायला तर आणलेलंच सोडा आणि त्याचबरोबर रोजच्या वापरात लागणाऱ्या थोड्याफार वस्तू पण होत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर इलेक्ट्रिक वॉटर बॅग. आता आपल्याला पाणी काय गरम करायला लागणार नाही भावानं आणि बहिणीनं, कारण याला चार्जिंग लागले की नाही 5 मिनिटात म्हणजे पाणी आपलं पण गरम होते बघा. यातलं तुम्ही आपल्यावर जे प्रेम दाखवता की नाही भावानं आणि बहिणीनं ते आपण शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही बरं काय. कारण तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून या जगात अजून माणूस की जिवंत. तुमच्या प्रेमापुढे बोलायला कधी कधी भावानं मला माझे शब्दच पुरत नाही. लव्ह यू माझ्या भावानं आणि बहिणीनं. असेच प्रेम आणि साथ आयुष्यभर राहून द्या आपल्यावर.